नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। आजचा विषय नेहमी सारखाच असणार, अर्थातच बिग बॉस मराठी सीझन 6। त्याचं कारण म्हणजे अगदी दोन दिवसांमध्ये आपल्याला बिग बॉस मराठी सीझन 6 चा विजेता मिळणार आहे आणि त्यामुळे नक्कीच टीआरपी भरपूर बूस्ट होताना दिसते सध्या बिग बॉसची की कोण विजेता होणार। टॉप 5 आपल्याला मिळालेले आहे। टॉप 5 मधून नक्कीच आपल्याला 2 दिवसात एक विजेता मिळणार आहे। भरपूर फॅन फॉलोइंग, भरपूर पाठिंबा वाढताना सध्या दिसतोय। भरपूर गोष्टी ट्रेंडिंग होताना दिसत आहे। पीआर टीम सुद्धा कामाला लागलेली दिसतीये। नक्कीच त्यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत। परंतु आजचा अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे एक नवीन गोष्ट घडणार आहे। अर्थातच जे जुने बिग बॉसचे सदस्य आहेत ते आपल्याला आता ह्या 1 दिवसांमध्ये दिसणार आहे। 1 ते 1.5 दिवस ते घेणारच आहे नक्की। तर ते प्रमुख पाहुणे म्हणून या सीझन मध्ये आपल्याला दिसणार आहे। नक्कीच कोण कोण येतंय यावर एकदा चर्चा करूया। त्यामुळे अजूनही चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर एकदा नक्की करा। चला पुढे बोलूया। तर जास्त वेळ न घालवता लवकरात लवकर आपण जे जुने स्पर्धक आहेत त्यांची नावं समोर आणूया। नक्कीच त्यावर चर्चा करूया की कोण कोण येत आहे। भरपूर जुने जे विजेते आहेत ते सुद्धा येत आहे। जसं की पहिल्या सीझन म्हणजे अर्थातच बिग बॉस मराठी सीझन 1 विजेता अर्थातच मेगा धाडे ही सुद्धा आपल्याला या बिग बॉसच्या सीझन मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून येताना दिसत आहे। तिनं सीझन 1 जिंकलं होतं। नक्कीच अत्यंत चांगली ती खेळली होती। त्यावेळेस ती गोष्ट वेगळी होती नक्कीच, परंतु ती विजेता झाली होती। तर मेगा धाडे ही सुद्धा आपल्याला या सीझन मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून दिसणार आहे। वळूया दुसरा अर्थातच बिग बॉस मराठी सीझन 2 चा विजेता अर्थातच शिव ठाकरे। सध्या शिव ठाकरे नक्कीच आपण ट्रेंडिंग मध्ये म्हणू शकतो, कारण भरपूर हिंदी शो सुद्धा तो करताना दिसतोय आपण। जसं की ते शेड्स 50 का काहीतरी आहेत त्याच्यामध्ये तो दिसला होता। त्यानंतर बिग बॉस हिंदीमध्ये पण दिसला होता, खतरों के खिलाडीमध्ये दिसला होता। अशा विविध शोमध्ये आपल्याला शिव दिसतोय। त्यामुळे नक्कीच शिव फार सध्या फेमस आहे असं आपण म्हणूया। तर तो बिग बॉस मराठी सीझन 2 चा विजेता होता आणि तो सुद्धा आपल्याला प्रोमो सुद्धा पाहिला असेल तुम्ही, प्रोमोमध्ये सुद्धा तो दिसतोय। तर शिव सुद्धा आपल्याला बिग बॉस 6 च्या घरामध्ये येताना दिसतोय। नक्कीच त्याने बाहेरच आपण जर बघितलं तर नक्कीच विशालला सपोर्ट केला होता की विशाल त्याचा चांगला मित्र आहे, विशालला सपोर्ट त्याने केला आहे। आतमध्ये नक्कीच त्याच्यावर चर्चा होणारच आहे। तर शिव सुद्धा आपल्याला या घरामध्ये दिसणार आहे। वळूया आपल्या तिसऱ्या स्पर्धकाकडे म्हणूया एक प्रकारे, किंवा जो जुना पाहुणा येत आहे नक्कीच त्याकडे वळूया। तर बिग बॉस मराठी सीझन 3 चा विजेता विशाल निकम सुद्धा आपल्याला या सीझन मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून दिसणार आहे। तर नक्कीच तो सुद्धा विजेता आहे बिग बॉस 3 चा। अर्थातच महेश मांजरेकर सर होस्ट होते त्यावेळेस, रितेश देशमुख सर नव्हते। तर रितेश दादा नसल्यामुळे आपण असं म्हणूया की महेश सर तिथे होस्ट करताना आपल्याला दिसले। तर विशाल हा विजेता होता आणि तो या घरामध्ये आपल्याला येताना दिसणार आहे। नक्कीच आल्यानंतर त्याचा सपोर्ट कोणाला आहे ते दिसल्यावर आहेच आपल्याला। तर बघूया त्यावर सुद्धा। वळूया आपल्या चौथ्या अर्थातच बिग बॉस मराठी सीझन 4 चा विजेता अक्षय केरकर। तर अक्षय केरकर हा सुद्धा भरपूर मोठा आहे। नक्कीच विविध मालिकेमध्ये सुद्धा आपण त्याला पाहिलेलं आहे। तर अक्षय सुद्धा आपल्याला या सीझन मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून दिसणार आहे। तो विजेता होता 4थ्या सीझनचा। त्याचा सपोर्ट कोणाला मिळतो हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। आता वळूया शेवटचं सीझन जे मागचं घडलं, जे अत्यंत गाजलेलं सीझन होतं। आतापर्यंत जे बिग बॉसचे सीझन झाले त्यापैकी सर्वात जास्त गाजलेलं सीझन हे मागचं सीझन होतं। रितेश भाऊ पहिल्यांदा बिग बॉस होस्ट करताना आपल्याला दिसले। भाऊचा धक्का आपल्याला या मागच्या सीझन मध्ये दिसला। अत्यंत गाजलं, टीआरपी सुद्धा भरपूर बूस्ट होती प्रत्येक एपिसोडला म्हणू आपण। भाऊचा धक्का तर होताच, परंतु जर आपण बघितलं तर प्रत्येक एपिसोड हा अत्यंत कडक होता। तर मागचं सीझन अर्थातच भरपूर मोठमोठे कलाकार आपल्याला दिसले, काही रील स्टार दिसले, एक नवीन ट्रेंडिंग गोष्ट दिसली। जर मोठे मोठे कलाकार सांगायचे झाले तर वर्षा उसगावकर ताई होत्या, त्यानंतर अभिजित दादा होता, त्यानंतर पॅडे दादा होते की ज्याने विविध चित्रपट केलेले आहेत। भरपूर मोठमोठे स्टार आपल्याला यामध्ये दिसले। तर बिग बॉस मराठी सीझन 6 याच्यामध्ये पाहुणा म्हणून बिग बॉस मराठी सीझन 5 चा विजेता अर्थातच सूरज चव्हाण आपल्याला दिसणार आहे। सूरजनं मागचं सीझन भरपूर गाजलं, भरपूर टीका, भरपूर काही गोष्टी झाल्या, परंतु सीझन 5 चा विजेता हा सूरज चव्हाण झाला। नक्कीच भरपूर फॅन फॉलोइंग आहे त्याची। तर सूरज हा आपल्याला या सीझन मध्ये पाहुणा म्हणून येताना दिसणार आहे। सूरजचा नक्कीच चित्रपट सुद्धा आला होता त्यानंतर झापूक म्हणून, तो एवढा चालला नाही। परंतु
विजेता तर नक्कीच तो झालेला होता आणि आता आपल्याला तो या 6व्या सीझनमध्ये शेवटी पाहुणा म्हणून येताना दिसतोय. तर हे होते 5 सीझनचे विनर. अजून कोणाकोणाची नावं समोर येताना दिसती तर निक्की तांबोळे, अर्थातच मागच्या सीझन जिनं म्हणजे एक प्रकारे भांडण करून गाजवलं ती नक्कीच आपण म्हणूया निक्की तांबोळे ही आपल्याला दिसती आहे. ती येताना दिसते, ती प्रमुख पाहुणे म्हणून येताना दिसते. नक्कीच तिचा सपोर्ट कोणाला असणार हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच बिग बॉस सीझन 5चा विजेता सूरज हा कोणाला सपोर्ट करतोय हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे, कारण ऑफिशियली अजून त्यांनी सांगितलं नाही. नक्कीच थोडी फॅन फॉलोविंग जर कधी त्याने एखादा शब्द एखाद्या स्पर्धकाचं नाव घेतलं तर नक्कीच वाढणार, जेच निक्कीनं केलं तरी वाढणार. अजून कोण येतंय तर अजून अभिजित दादा, अर्थातच अभिजित सावंत, इंडियन आयडल सीझन 1चा विजेता, तो सुद्धा येताना आपल्याला दिसतोय. तर बघूया आता अजून कोण कोण समोर येणार. तर हे जुने स्पर्धक आपल्याला या सीझन मध्ये येताना दिसतात. तुम्हाला काय वाटतं बिग बॉस मराठी सीझन 6चा विजेता कोण होणार? टॉप 5 नक्कीच आपल्याला मिळालेले आहे. नक्की कमेंट करून सांगा. बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.